नाशिकमध्ये होळीच्या 5व्या दिवशी रंगोत्सव रंगपंचमी साजरी केली जाते आणि नाशिकच्या रंगपंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे शहरात असलेल्या पारंपरिक पेशवेकालीन अशा पद्धतीच्या राहाडी। या राहाडी म्हणजे पेशवेकालामध्ये रंग खेळण्यासाठी शहराच्या चौकाचौकांमध्ये अशा पद्धतीचे हौद जे आहेत ते तयार केले होते, ज्यामध्ये रंग टाकून त्याच्यात काही उपयुक्त अशा पद्धतीच्या काही औषधी टाकून हा रंगोत्सव जो आहे तो नाशिकमध्ये साजरा करण्याची परंपरा आहे। नाशिकमध्ये सद्यस्थितीला 5 अशा पद्धतीचे हौद, ज्याला नाशिकमध्ये राहाडी देखील म्हणतात, या राहाडी आहेत। आणि मधली होळी परिसरात आणखी एक पेशवेकालीन राहाड जी आहे ती सध्या सापडून आलेली आहे। या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना ही पेशवेकालीन राहाड जी आहे ती सापडलेली आहे आणि त्यामुळे यंदाच्या नाशिककरांच्या रंगोत्सवामध्ये आणखी एक वैभवशाली राहाडीची जी परंपरा आहे ती या ठिकाणी आणखी वाढल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। मधली होळी परिसरात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या माध्यमातून या राहाडीची डागडुजी जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे। पारंपरिक पद्धतीनं पूजन करून या राहाडीला यावर्षीपासून सुरुवात केली जाणार आहे। काथे गुरुजी, नेमकी काय कशा पद्धतीनं सापडली राहाड आणि आता काय पुढे याचं नियोजन आहे? अहकुटा भयंत्रस्त कृत्वा तुम होली बालिशैः अतस्त्वां पूजयिष्यामि भूती भूतिप्रदायिनी। आपल्या सनातन धर्माप्रमाणे द्वापर युगापासून श्रीकृष्णाच्या काळापासून होलिका दहनाचा उत्सव आपण साजरा करतो आणि वाईट विचारांवरती, वाईट प्रवृत्तींवरती विजय मिळावा आणि सत्याचा नेहमी विजय असावा याच्याकरता होलिका उत्सव साजरा केला जातो। मथुरेमध्ये ही परंपरा 10 दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यात येतो। आपल्याकडे होलिका उत्सव झाला की जी राख असते ती धुलीवंदन करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रंग मिसळून पंचमीपर्यंत रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे। आणि पेशवेकालांपासून पेशव्यांनी अशा प्रकारचे एक हौद तयार केले ज्याला रहाड असं म्हटलं जातं। आणि या रहाडीमध्ये अत्यंत नॅचरल असे रंग जे फुलांपासून तयार होतात आणि त्याचप्रमाणे काही औषधींचा काढा एकत्र करून याच्यात टाकला जातो। तर कशा करता, तर आता चैत्र महिन्यापासून वसंत उत्सव चालू होतो। या वसंत उत्सव वसंत ऋतू बदल झाला की उन्हाळ्यामध्ये चर्मरोग प्रत्येक माणसाच्या शरीराला लागतात, जसं घामोळ्या येतात, लहान मुलांना काही त्रास होतात। तर या त्रासांपासून मुक्ती मिळावी याच्याकरता अशा प्रकारच्या हौदाची निर्मिती आहे आणि याच्यामध्ये औषधीयुक्त जल आणि उत्तम प्रकारचे रंग टाकून त्याच्यामध्ये स्नान करायचं आणि त्याच्यानी ही सगळी शुद्धी करायची, हे याचं मुख्य कारण आहे। मात्र आत्ताच्या स्वरूपामध्ये ज्याला आपण रंगपंचमी म्हणतो, रंगोत्सव म्हणतो, तो आनंद द्विगुणित करता यावा याच्याकरता मधली होळी तालीम संघाच्या या चौकामध्ये पेशवेकालीन राहाड सापडली, जी गेल्या 80 वर्षापूर्वी कधीतरी उघडली असेल। 80 वर्षापासून ही उघडली गेलेली नाही आहे। पण आता याचं प्रयोजन काय? याचं पूजन करून तुम्ही पुढे सुरुवात करणार आहात का रंगपंचमीला? 100% पारंपरिक पद्धतीने या राहाडीमध्ये जलदेवतेंचं पूजन आपण करतो। याची मुख्य देवता साती आसरा आहे आणि तत्पूर्वी भगवान श्रीकृष्णाला इथे स्थापन करण्यात येतं। श्रीकृष्णाला श्रीरंग असं म्हटलं जातं कारण श्रीरंगापासून रंगोत्सव चालू झाला म्हणून त्याला श्रीरंग म्हणतात। भगवान श्रीकृष्णाची श्रीरंगाची स्थापना करून याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर जलदेवतेंना आपण आवाहित करणार आणि आपल्या नाशिकची जी मुख्य जलदेवता आहेत गोदावरी माता, तिथे साती आसरेंचं मंदिर आहे। तिथून सगळ्या सुवासिनींकडनं जलयात्रा इथपर्यंत काढली जाणार, ते जल याच्यात टाकलं जाणार, जलदेवतेचं पूजन होणार आणि राहाडीच्या रंगोत्सवाला आपण सुरुवात करणार। आपण बघतोय की अत्यंत विधिवत अशा पद्धतीची ही सगळी पूजा झाल्यानंतर रंगोत्सव जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे। मधली होळी परिसरात ही राहाड जी आहे ती आढळून आलेली आहे, सापडून आलेली आहे आणि त्यामुळे यंदाच्या रंगोत्सवाच्या दरम्यान या वैभवशाली परंपरेमध्ये आणखी एका राहाडीची भर पडल्याचं चित्र जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे आणि त्यामुळे यंदाचा रंगोत्सव नाशिककरांसाठी अत्यंत आनंद द्विगुणित करणारा असाच ठरणारा, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।